बाळू मामा आपल्या हजारो मेंढ्यांचा कळप घेऊन जंगलाच्या सीमेवरून प्रवास करत होते. एकदा संध्याकाळ झाली आणि त्याच वेळी एक भुकेला आणि हिंस्त्र लांडगा त्यांच्या कळपावर हल्ला करण्यासाठी दबक्या पावलांनी जवळ आला. मेंढपाळ घाबरले. त्यांना कळले की इतक्या मोठ्या आणि शक्तिशाली जनावरापासून मेंढ्यांचे रक्षण करणे अशक्य आहे. मामा, लांडगा आला. तो मेंढ्यांना मारणार. आता काय करायचं? आमच्याकडे त्याला मारण्यासाठी काहीच नाहीये. बाळू मामांनी आपल्या शांत चेहऱ्याने लांडग्याकडे पाहिले. त्यांच्या हातात फक्त त्यांची साधी काठी होती. मामांनी लांडग्याला मारले नाही. त्यांनी त्याच्या डोळ्यात पाहिले आणि अधिकारवाणीने त्याला जाण्याची आज्ञा दिली. बाळू मामा शांत पण कणखर आवाजात म्हणाले, जा, तुला भुकेने त्रास होत असेल तर दुसऱ्या मार्गाने जा. माझ्या मेंढ्यांवर हल्ला करू नकोस. चमत्कार झाला. त्या हिंस्त्र लांडग्याने मामांच्या शब्दांना मान दिला. तो लांडगा घाबरून शेपूट घालून शांतपणे त्या कळपापासून दूर निघून गेला. मेंढ्यांच्या जीवाला कोणताही धोका झाला नाही. मामांनी भक्तांना सांगितले की हिंसा नाही तर पशुप्रेम आणि आत्मविश्वास महत्वाचा आहे. त्यांनी आपल्या कष्टावरच्या श्रद्धेने आणि भूतदयेने फक्त मेंढ्यांचेच नाही तर त्या लांडग्याचेही रक्षण केले. बाळू मामांचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या आजोबांच्या गोष्टी या YouTube चॅनलला भेट द्या.